सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे आणि त्याबद्दलच आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर जास्तीत जास्त शासकीय कर्मचाऱ्यांना आपण शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। तर सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये पदोन्नती म्हणजेच प्रमोशन देण्याची बाब आपल्या घटनेमध्ये करण्यात आलेली नाही। यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची पात्रता, त्यांचे स्वरूप, त्याचबरोबर निकष कोणते असावेत याबाबत कायदेमंडळ व मंत्रिमंडळ निर्णय घेतील असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे। पदोन्नती हा कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही। पदोन्नती मिळणे हा सरकारी कर्मचाऱ्यांचा अधिकार नाही, त्यावर कर्मचारी आपला हक्क सांगू शकत नाही, असे निर्देश सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला आहे। आपल्या संविधानामध्ये पदोन्नतीबाबत कोणताही उल्लेख नसल्याने सरन्यायाधीशांनी सदरचा निर्णय दिला आहे। कायदेमंडळ मंत्रिमंडळ पदोन्नतीच्या जागा भरण्याकरिता पात्रता, निकष व त्याबाबतची प्रक्रिया ठरवू शकतील, असे खंडपीठाकडून सांगण्यात आले। कामाचे स्वरूप व रिक्त जागा यांचा विचार करून पदोन्नती देण्याची नियमावली तयार केली जाऊ शकते, असेही नमूद करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर पदोन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेले धोरण हे सक्षम असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योग्य आहे अथवा नाही याचे देखील पुनरावलोकन न्यायालयामार्फत करता येत नाही, असेही निर्देश देण्यात आलेले आहेत। पदोन्नतीचे प्रकरण नेमकं काय आहे तर गुजरात राज्यातील जिल्हा न्यायाधीशांच्या निवडीवरून सदर प्रकरण सुरू झाले। सदर प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी देत वरील प्रमाणे निकाल दिला आहे। अनेक कर्मचारी पदोन्नतीच्या कारणांवरून न्यायालयांमध्ये धाव घेत आहेत, यामुळे सदरचा निर्णय सर्व प्रलंबित याचिकांसाठी लागू असणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे। यामध्ये सर्वोच्च न्यायालयांकडून पदोन्नती देताना आरक्षणाचा दावा करण्याचा कर्मचाऱ्यांना कोणताही मूलभूत अधिकार नसेल, असे स्पष्ट करण्यात आलेले आहेत। आरक्षण हे पदोन्नती देताना विचारात घेतले जाते, परंतु आरक्षणामुळे पदोन्नती मिळावी हा मूलभूत अधिकार असणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे। तर एकंदरीत पदोन्नतीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय एकंदरीत सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचा ठरणार की त्याच्यामुळे त्यांचे अहित होणार हे अजून स्पष्ट झालेले नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळेच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। त्यामुळे या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि सोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे, त्यावर जाऊन आपण बाकीचे आपल्या कामाचे व्हिडिओज पाहून घेऊ शकता। चला तर अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत माझ्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींना माझा नमस्कार।